एकीचे बळ, आपण ही म्हण नेहमीच ऐकतो नाही का? पण आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातले आपले शेतकरी एकत्र येऊन शेतीत अक्षरशः क्रांती कशी घडवत आहेत. आणि हे सगळं होतंय FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून. चला समजून घेऊया. विचार करा, शेतात दिवस रात्र घाम गाळायचा, कष्ट करायचे, पण जेव्हा माल विकायची वेळ येते तेव्हा त्या कष्टाचं खरं फळ मिळतं का, की सगळा नफा मधले दलाल आणि व्यापारीच घेऊन जातात? हा प्रश्न आहे ना, तो महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक लहान शेतकऱ्याला रोज सतावतोय. विशेषतः पुणे आणि नाशिकसारख्या भागांमध्ये लाखो शेतकरी आहेत जे प्रचंड मेहनत करतात, पण त्यांच्या नशिबी काय येतं? कमी भाव आणि दलालांची मनमानी. पण आता चित्र बदलतंय. बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि या समस्येवर एक जबरदस्त उपाय सापडलाय. एक असा मार्ग जो शेतकऱ्यांना या दलालांच्या चक्रातून बाहेर काढून त्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देतोय. तर काय आहे हा उपाय? चला जाणून घेऊया. ह्या उपायाचं नाव आहे FPO, म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, किंवा सोप्या भाषेत शेतकरी उत्पादक कंपनी. आणि लक्षात घ्या, हे फक्त एक नाव नाहीये, ही आहे शेतकऱ्यांच्या एकीची ताकद, त्यांचं स्वतःचं बळ. आता FPO म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल तर एकदम सोपं आहे. FPO म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कायद्यानुसार बनवलेली त्यांची स्वतःची कंपनी. म्हणजे मालकही शेतकरी आणि चालवणारेही शेतकरीच. इथे प्रत्येक निर्णय शेतकरीच घेतात, सगळं नियंत्रण त्यांच्याच हातात असतं. थोडक्यात काय, तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी. बरं, हे सगळं ठीक आहे, पण FPOमध्ये सामील होऊन शेतकऱ्याचा थेट फायदा काय होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर? तर FPO शेतकऱ्याचा नफा वाढवण्यासाठी 5 सोपे पण एकदम प्रभावी फॉर्म्युले देतं. चला बघूया हे 5 फॉर्म्युले नेमके आहेत तरी काय. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा, उत्तम भाव. सगळे शेतकरी एकत्र येऊन माल विकतात, त्यामुळे दलालांची गरजच संपते आणि मालाला जास्त दर मिळतो. दुसरा फायदा, खर्चात बचत. विचार करा, बियाणं, खतं, औषधं हे सगळं एकदम मोठ्या प्रमाणात खरेदी केलं तर साहजिकच 15 ते 30% बचत होते. तिसरा म्हणजे थेट मार्केटमध्ये एंट्री. माल थेट मोठ्या निर्यातदारांना किंवा सुपरमार्केटांना विकता येतो. चौथा फायदा आहे व्हॅल्यू ॲडिशनचा, म्हणजे मालाची प्रतवारी करणं, चांगलं पॅकेजिंग करणं, त्यावर प्रक्रिया करणं, यातून नफा अजून वाढतो. आणि पाचवा, सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सरकारी मदत. FPOला कर्ज, अनुदानं, प्रशिक्षण हे सगळं खूप सोप्या पद्धतीने मिळतं. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण हे खरंच होतं का? तर हो, महाराष्ट्रातल्याच काही शेतकऱ्यांनी हे करून दाखवलंय. चला त्यांच्या काही जबरदस्त यशोगाथा बघूया. आपल्या सगळ्यांना अमूल तर माहितीच आहे. दुधाच्या व्यवसायात त्यांनी जी क्रांती केली ती अविश्वसनीय आहे. आता कल्पना करा, तशीच क्रांती फळबागायतीत झाली तर? हो, आणि ती केली आहे नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने. म्हणूनच त्यांना बागायती शेतीचं अमूल असं म्हटलं जातं, आणि ते काही खोटं नाहीये. आणि त्यांची ताकद बघायची असेल तर हा आकडा बघा, तब्बल 1950 कोटी रुपये. ही त्यांची 2025 या आर्थिक वर्षातली अपेक्षित उलाढाल आहे. विचार करा, शेतकऱ्यांची एकी काय चमत्कार करू शकते, ह्याचं यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही. हे शक्य कसं झालं? तर बघा, 18,000हून अधिक शेतकरी एकत्र आले, त्यांची 30,000 एकरांपेक्षा जास्त जमीन एकत्र आली, आणि आज त्यांचा माल जगातल्या तब्बल 42 देशांमध्ये निर्यात होतो. ही आहे खरी एकीची ताकद. ही आहे सह्याद्री फार्म्सची ताकद. आणि ही गोष्ट फक्त नाशिकपुरती मर्यादित नाहीये. ही चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरतीये. उदाहरणार्थ, अहमदनगरच्या महाराष्ट्र बियाणे प्रोड्युसर कंपनीने सरकारी योजनेतून स्वतःचं प्रक्रिया युनिट उभारलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं. तर दुसरीकडे कृषी जीवन ॲग्रो FPOने टोमॅटोसाठी एक असा नवीन मॉडेल तयार केलाय जो जागतिक दर्जाचा आहे. म्हणजे ही क्रांती आता सगळीकडे पोचतीये. तर या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय, तर तो खूप मोठा आहे. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थेट 20 ते 50% वाढ झालीय. दुसरं, मालाचं जे नुकसान व्हायचं ते खूप कमी झालंय. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग प्रचंड वाढला आहे, जे खूपच सकारात्मक आहे. ही सगळी यशस्वी उदाहरणं बघून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. आणि आता वेळ आहे या चळवळीचा भाग होण्याची. कारण ही चळवळ आता काही मोजक्या लोकांची राहिलेली नाहीये, ती संपूर्ण महाराष्ट्राची झाली आहे. आणि ही चळवळ किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. भारत सरकारने देशभरात 10,000 FPO स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, आणि ते यशस्वीपणे पूर्ण झालंय. म्हणजे ही एक प्रचंड मोठी आणि यशस्वी मोहीम आहे, जी आता अजून वेगाने पुढे जातीये.
आज देशभरात 56 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या एफपीओ चळवळीचा भाग बनले आहेत. आणि विशेषतः महाराष्ट्रात बोलायचं झालं तर इथे नाबार्ड, SFAC आणि आपलं राज्य सरकार या सगळ्यांकडून एफपीओंना जबरदस्त पाठिंबा मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मार्ग अजूनच सोपा झाला आहे. म्हणून लक्षात घ्या, एफपीओ म्हणजे फक्त नफा किंवा पैसा नाही, ते तर आहेच, पण त्यासोबतच हा शेतकऱ्यांचा सन्मान आहे, त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत आणि सुरक्षित शेतीकडे नेणारा एक भक्कम मार्ग आहे. तर एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा शेतकरी एकत्र येतो तेव्हा फक्त तोच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पुढे जातो. महाराष्ट्राच्या शेतीचं खरं भविष्य याच एकीमध्ये आहे आणि एफपीओ हेच त्या उज्ज्वल भविष्याचं एक प्रतीक आहे.